पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. भारताने दहशतवादाविरोधातील आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करत पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक वातावरण पुन्हा चर्चेत आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. आता पाकिस्तान या मुद्द्यावर पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. नद्या व ओढे दुथडी भरून वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार असला तरी सखल भागांमध्ये पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच देशांतर्गत शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांचा निधी प्रवाह आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यांचा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते बँकिंग, IT आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेष हालचाल पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवून विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या आठवड्यात बाजाराची दिशा कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये सागरी सुरक्षा, व्यापार, हवामान बदल, मत्स्य व्यवसाय आणि विकास प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. हिंद महासागर क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठीही दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या सहकार्यामुळे भारताची हिंद महासागरातील रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होणार असून दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंधांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.